रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। साधनेचं सारसार हे मन मोकळं करण्यामध्ये आहे. साधना स्वतः करा, ग्रंथाच्या उपदेशाच्या मार्गानं त्याचा अभ्यास करून करा, इतर कुठल्या प्रकारच्या साधनेच्या मार्गानं करा. शेवटी मन मोकळं करून टाकणं हे त्या सगळ्या साधनेचं सार आहे. कारण तेच नेमकं मोकळं व्हायला तयार होत नाही. किंबहुना त्याच्यामुळं हा सगळा व्याप निर्माण झालेला आहे. मी अमुक करतो, अमुक करीत नाही वगैरे जे तिथपासून सगळं आहे ते सगळं ह्या मनाच्या कारभारामुळे आहे. मग त्यावेळेला आपण एकदा प्रत्यक्ष भेटलेलं असताना जे पाहत होतो त्यामध्ये क्वचित गुणावानावे, क्वचित तृणतुल्य करावे, हर्षविषादाचे गोवे घालिती अनेक, क्वचित काळी सेवा घेती, क्वचित झिडकारून देते. हे जे काय सगळं बघितलं त्याचं सार शेवटी काय की त्याला काय करायचं, त्याला नाही करायचं. अगदी सोपं साहेबांचं आपण विसरू नये त्यांचं सांगण्याचं की म्हणले एकाला गावाला जायचं होतं. त्याने विचारलं गावाला जाऊ का, तर गुरु म्हणाले ते नको. तो गेला नाही म्हणले. आता गावाला जातो त्याचं काम आहे काहीतरी, तो काम झालं का गेल्यामुळे, न गेल्यामुळे तर नाही. इथं राहिल्यामुळे का होणार आहे का, तर नाही. कारण इथं राहिल्यानं काम होणार नाही, ते न गेल्यामुळे आता ते होणार नाही हेही आहे. पण म्हणजे त्याला जायचं होतं आणि त्याला जाऊ नका हे जे सांगितलं त्यात त्याचं मन मोडलं हे साधलं. तेव्हा यात जे पुढे शब्द येऊन जातात याच्याविषयी आपण गेल्या वेळा पाहिलं होतं ते फक्त एक ओळ, चित्त चिंती गुरुवर, बुद्धी स्थिर झाली चतुर, गेला समूळ अहंकार परमलीनता वाढली. हे सगळं पुढचं सुद्धा क्वचित काळी सेवा घेती, क्वचित झिडकारून देते. मनाची प्रतिक्रिया काय आहे तर ती करावं अशी, मग नाही करावं, नाही करा, करणार नाही अशी प्रतिक्रिया तर करायला लावणार. हे जे काय आहे हे कशासाठी आहे, काही त्यांना काही अशी मोडामोडी करायची हौस नाही, पण मन मोडल्याशिवाय तो पुढे जात नाही हे त्यांना माहिती आहे. आणि त्यासाठी हे सगळे ज्यांनी ज्यांनी कोणी साधनं केली त्यांना ती करायला सांगितली, ती तेवढ्यासाठी आहे. म्हणून यांनी सांगताना तो त्यावर एक शिक्का मारून ठेवलेल्या अनुभवाचा आणि महाराजांच्या सहवासात शिकलेल्याचा, अनंत सुकृताची ठेव, असताची गुरुपदी भाव, दुर्लभ दुर्लभ आड माव, ठाई ठाई पडत असे. हे अगदी खरं, म्हणजे अनुभवाने खरं म्हणावं तसं आहे. अनंत सुकृताची ठेव, ते जे काय म्हटले आता स्वामींनी स्वतः म्हटलं, भेटी झाली अकस्मात तर जन्मोजन्मीचे सुकृत कुठेही गेलं तरी सुद्धा हे पुन्हा आहेच. भौतसुकृताची जोडी पुन्हा सुकृतच. म्हणून मार्ग एकच की त्यातल्या त्यात जी आज्ञापालनाचे कर्म आहेत ते करीत असावं, त्यांनी मन मोडतं. कारण आज्ञा नेहमी परमहिताची असते आणि आत्ता दुःखाची असते. तिचं वैशिष्ट्य असतं साधारणपणे. आत्ताचं सुखाच होईल अशी आज्ञा अजिबात देत नाही. तो तिथंच रमेल, त्याला वाटेल मनासारखं आहे मला कळायला लागेल, नाही. ती नेहमी परमसुकृताची किंवा पुढच्या कल्याणाची असते आणि आत्ता मात्र ती दुःखाची ठरते. तर हे झालं एकदा आणि ते ओलाडलं की मग म्हणून पुढचं आहे, सद्गुरुवचनी अढळ विश्वास, तोची साक्षात ब्रह्मरस, गुरुभूत म्हणावे तयास त्रैलोक्यवंद. त्रैलोक्यवंद्य केव्हा आहे, किंवा जेव्हा गुरुवचनी विकल्प धरी तो जाणं अनधिकारी, आणि सद्गुरुवचनी अढळ विश्वास, तोची साक्षात ब्रह्मरस. आणखीन कुठे काही वेगळं जाऊन व्हायचं नाही. मन मोकळं झालं की ब्रह्मच झालं. ब्रह्म म्हणजे विशालता. ती विशालता कुठून आली, ती इथूनच आली की मन मोकळं झालं. आता त्याला आकार काय राहिला, त्याला काही आकार राहिला नाही. त्याला आकार राहिला जशी परिस्थिती, जसं ठेवलं असेल, जसं इच्छा असेल तसं ते चालणार.
आता ते त्या इच्छेनं चाललं म्हणजे बरोबर चालतं. आमच्या इच्छेनं चाललं म्हणजे काय होतं ते आपण आयुष्यभर बघतोय. 10 वर्ष असेल, 25 वर्ष असेल, 50 नाही तर 70. आपल्या इच्छेनं काय होते ते आपण बघितलेलं आहे. म्हणून ते त्यांच्या इच्छेनं चालवावं. आता त्यांची इच्छा तर मन स्वीकारायला तयार होत नाही, म्हणून मनावर आघात किंवा मन मोडून काढलं. मग त्या बाबतीतली सावधानता कोणती? सद्गुरुवचनी आढळ विश्वास तोची साक्षात ब्रह्मरस. ही तर मान्य आहे, पण ही गहन झाली. सद्गुरू सेवा आहे ही. ऐकणं याच्यासारखी सेवा नाही, करणं याच्यासारखी सेवा नाही. तर ह्यात त्यांची ती तपश्चर्या आहे की न करणाऱ्याला करायला सांगत राहणं, न ऐकणाऱ्याला ऐकवीत राहणं ही सगळ्या सद्गुरूंच्या तपश्चर्या आहेत. वर्षानुवर्ष त्या त्यांच्या चालू असतात आणि ते त्यांना दिलेलं काम असतं, ते संपलं की त्यात त्यांचं मन नसतं, ते कधीच निघून जातात. तर सद्गुरुवचनी आढळ विश्वास तोची साक्षात ब्रह्मरस. मग ही सद्गुरुसेवा गहन का? तर मधल्या वचनात जे सांगितलं ते, गुरुवचनी विकल्पधरी तो जाणं अनधिकारी. गुरुवचनी विकल्पधारी तो जाणं म्हणजे संदेह विकल्प ही सगळी मंडळी असे स्पीड ब्रेकरसारखे आहेत, दणका देतात आणि गाडीचा वेग कमी करून टाकतात. आणि त्या पोटी माणसाची साधनेमध्ये जी मागे यायला होतं त्याचं कारण ते की सद्गुरुवचनी विकल्पधारी. ते उडी मारणारे फार थोर आणि तसे थोडे असतात, म्हणूनच हे थोडेच पुढे जातात. ह्या जो प्रकार आहे तो त्याच्यासाठीच आहे. परवा आळंदीच्या स्वामींची गोष्ट सांगत होते, इथे आपल्या सातारा जिल्ह्यात ह्या आपल्या किल्ल्यावर, राजांच्या किल्ल्यावर, ही 1857च्या बंडाळीचे ज्या वेळेला सगळा विषय चालू होता लढायचा, त्या काळात इथे गडबड उडाली काय. त्यावेळेला ते इथं होते नेमके सत्तावन्नच्या बंडाच्या वेळेला, आणि बरोबरची मंडळी होती. ती सगळी मंडळी इथे या किल्ल्यावर बसलेली होती आणि त्यांचं ते सगळं कळलं की ह्या आता आपण डोक्यात आहोत सगळीकडून, म्हणजे प्राणी डोक्यात आहेत, ते डोक्यात आहेत वगैरे. चर्चा खूप झाल्या, बाहेर जाण्याची परिस्थिती नाही, वेढा आहे, बाहेर जाता येत नाही. तर त्यांनी बरोबरची जी मंडळी होती, आता ती शेवटी जाणार कुठे त्यांना विचारणार. ते म्हणजे माझी तुमची कोणाची, म्हणजे आता आपल्याला असं तर बाहेर पडता येणार नाही, तर आम्ही निघणार म्हणले. स्वामींची गोष्ट सगळी ते ह्यांच्यातलेच होते. हे सगळं स्वामींच्या ज्या परंपरा आहेत दत्तगुरूंपासून त्यामधलेच ते. तर ते म्हणले आम्ही जाणार आहोत. आता जाणार आहोत काय, बाहेर सगळे बंद आहेत, गुलपायन बर्डे आहेत आणि तलवारी नंग्या तलवारी आहेत, ह्याच्यात काय जाणार. ते म्हणले आम्ही जाणार आहोत, तुम्हाला कोणाला यायचं आहे का. तर ते म्हणते आता तुम्ही कसं जाणार. नाही म्हणजे मी निघालो आहे, कोणाला यायचं असलं तर या. काही लोक गेले त्यांच्या मागणं, त्यांना वाटलं ह्यांना काहीतरी गुप्त मार्ग माहीत असला पाहिजे, कारण शेवटी आपल्याला असल्याच अपेक्षा असतात. काहीतरी करून त्यांनी अडचणीतून बाहेर काढावं. आता काय करावं. ते सरळ त्या किल्ल्याच्या तटावर गेले. आपल्या इथल्या किल्ल्याच्या त्या काळाच्या परिस्थिती, जंगल झाडी बाहेर सगळी, त्या ह्याच्यात त्या तटावर गेले. म्हणले मी इथून जाणार आहे, कोण येणार आहे का. बाकीचे म्हणले न गेले बरं, जे जीव प्यारायचा त्याला त्याला. हळूहळू तोंड वळवून मागं मागं गेले आणि एक बरोबर राहिले फक्त. आणि ते म्हणले तू फक्त माझ्याबरोबर, मी उडी मारतो, तू माझ्याबरोबर फक्त उडी मार. किल्ल्यावरून खाली त्या ह्याच्यात उडी ठोकली तिने आणि दोघेही अलगद गेले बाहेर निघून कुठे. ते गेल्यावरच ह्यांना कळलं की हे गेलेत तिकडे आणि सुखरूप त्यांच्या ठिकाणी जाऊन त्यांच्या पुढच्या कार्याला लागले सुद्धा. तेव्हा अशा तऱ्हेनं ते गुरुवचनी विकल्पधरी. आता अशा वेळेला उडी मार म्हणल्यावर कोण मारणार. आणि बाकीचे काय शाणं म्हणतील का त्याला, मला सांगा. व्यवहारातली बाकीची माणसं ते म्हणते ते एक ठीक आहे त्यांचं, ते हातपाय मोडून घेतील, पण तुम्ही म्हणजे जे कल्याण आहे ना त्यातला प्रकार आहे. तर ते एकच तेवढे त्यांच्याबरोबर उडी मारणारे निघाले आणि ती गेली बरोबर त्यांच्या. काय अलगद एखादं जसं जिन्याच उतरून यावा, म्हणजे आजच्या काळातल्या लिफ्टने यावा तसा अगदी अलगद. आणि आजच्या काळातली लिफ्ट एक वेळ बंद पडेल, पण ती ही बंद पडणारी लिफ्ट नव्हे. ते एकदम त्यांचे जसं ते नानांच्या बाबतीत आहे, यांच्या बाबतीत ते तो फक्त पाय घट्ट धरून ठेव, त्यातला प्रकार आहे. खाली बघू नको, काही विचार करू नको, डोळे मिटून राहायचं. मी डोळे उघड म्हणल्यावर उघडायचे. तर तशा पद्धतीचं हे कार्यक्रम आहे त्यांचा. तर तसे ते या बाबतीत. आता तुम्ही म्हणाल हे सगळे चमत्कार झाले, आम्ही काय त्यावेळेला नव्हतो, आता तुमच्या पुढे काय दोन चमत्कार करायचे, त्यांचे काय नोकर आहेत आपले ते. पण ठीक आहे, मी म्हणतो तोही व्यवहार आपण गृहीत धरू. तर आम्हाला काय चमत्कार तो नाही, गुरुवचनी विश्वास आहे एवढा सुद्धा पाय धरून जाण्यासारखंच आहे. आजच्या काळात चमत्कार काय, तर आजच्या काळात हा लिहून ठेवलेला आहे, तर त्याप्रमाणे करावं फक्त. म्हणजे पाय धरून ठेवावे, मध्ये डोळे उघडू नये म्हणजे विकल्प येतो. ते डोळे उघडायचे नाहीत त्या काळातले, त्याला आजच्या काळाला लावून दाखवतो काय परिस्थिती आहे ती. आजच्या काळाची परिस्थिती ही की गुरुवचनी विकल्पधरी तोची जाणी अनधिकारी. बरोबर आहे, कारण तो अनधिकारीच झाला या कामाला. तिथे उडी मारायला अधिकारी झाला, ते स्वतः तिथं अधिकारी होते, ते स्वतः उडी मारणार होते. असं नव्हतं तू इथनं उडी मार, तुला काय होणार नाही, अशापैकी नव्हे. मी उडी मारणार आहे, तू येणार असला तू माझ्याबरोबर उडी मार.
त्या क्षणी काही होणार नाही. हे त्यांच्या काळाला, हे 1857चं, तर त्या काळाला हे धरून, आजच्या काळाला काय धरून, तर आजच्या काळाला हे धरून नेहमी काळानुसार सत्पुरुषांचे जे बाह्य वर्तन आहे ते, किंवा त्यावेळची जी बाह्य परिस्थिती आहे त्याला धरून ते असतं. त्यातला मुद्दा तोच असतो. तर तो आजच्या काळाला, आता हा जसा जसा काळ पुढे जाईल तसं हे सगळं बाकीचं वातावरण बदलल्यानंतर जसे बाकीचे बाह्यातकारी किती बदल होतात, मग तसे ह्यांच्या मार्गामध्ये अंतरंगात काही न बदल होता बाह्यातकारी फक्त बदल होतात. तर ते जे बाह्यातकारी बदल ते हे गुरुवचने विकल्पधरी तोच जाण अनधिकारी. आता तुला काही होणार नाही आहे, मी जाणार आहे म्हणल्यावर आपण जाणारच आहे. ते जाणार आहेत तिथे आपण जाणार. आता उलट ही तर भाग्याची गोष्ट आहे की ते जिथे जाणार आहे तिथं आपल्याला जायला मिळणार आहे, हे ज्याला वाटलं तो अधिकारी ठरला. आणि ज्याला वाटलं की ह्यांच्याबरोबर आपला पाय म्हणून घेण्यात काय अर्थ नाही, चार लोक आपल्याला नातेवाईक काय सगळे काय बाकीचे शिष्य काय सगळे नावं ठेवतील, हे ज्याला वाटलं तो अनधिकारी. स्वच्छ म्हटलं ते त्यासाठी. म्हणून सद्गुरुवचनी अढळ विश्वास तोची साक्षात ब्रह्मरस. गुरुवचनी विकल्पधरी तो जाण अनधिकारी. 84 लक्ष फेरी चुकणार नाही. आणि चुकणार नाहीच. जर अनधिकारीच आहे तर मला सांगा, ज्याची परीक्षेची तयारीच नाही आहे, तो पास होण्याची शक्यता किती वेळा बसला तरी आहे का? ती त्याचे तो अनधिकारी आहे, त्याच्याकडे जर ती कुवत नाही आहे तर त्यांनी किती वेळा उडी मारली तरी ती आकाशाला लागणारच नाही. त्यामुळे तशा तऱ्हेनं जन्म जातात याचं कारण हे. म्हणून त्यातल्या त्यात भाग्याची गोष्ट ही की आपल्याला हे काहीतरी कळते, कोणीतरी आहे आणि ते सांगतायत, हे ग्रंथ बोलतायत आपल्याशी, आपल्याला काय करायचं ते सांगतायत, हे सुकृत. आता ह्याच्यात पुढचं काम हे गुरुवचनी विकल्पधरी तोची जाण अनधिकारी, हे लक्षात ठेवून सद्गुरुवचनी आढळ विश्वास तोची साक्षात ब्रह्मरस. तेव्हा ह्याच्यातून पुढे जाऊन आपल्याला या 5 मिनटात फक्त 2-3 इथे आहे तो सांगायचा राहिलेल्या विषयाचा आहे तेवढा फक्त आणि थांबा. याच अर्थाने ज्याची ही खात्री झाली, पूर्वपुण्याची मागे एकदा ही ओवी आपण पाहिली होती की, आणि आपण वाचतात अनेक वेळेला पारायणात येऊन गेली. पूर्वपुण्याची असे ग्रंथी तरीच घडे गुरुभक्ती, गुरुभक्तीची महती वर्णिली न वचे. हे एक सर्वसाधारण विधान झालं, हे बरोबर. त्यांचं म्हणणं पुढचं लक्षात घ्यावं. गुरुवचन तो वेदांत, गुरुसेवा हा धादांत. पुढचं आहेच. गुरुवचन तो वेदांत, त्याला दुसरं काही नाही. ते म्हणाले एवढंच. वेदांत म्हणलं अशासाठी एवढंच जाणणं झालं, एवढा अभ्यास. वेदांत म्हणजे वेद म्हणजे ज्ञान, तर ते ज्ञान आहे. त्या ज्ञानाचा अंत कशामध्ये झाला शेवटी, की काय करायचं याचा जो सार आहे, म्हणजे ज्ञानाचं जे शेवट सार काढलं, जसं उपनिषद म्हणतो आपण वेदात, तसं शेवटी सांगितलं की हे असं आहे. एवढं म्हणजे एकमेव ब्रह्म काय, जे सगळी जी म्हणून जी काय आपल्याला पंचमहावाक्य सांगतात किंवा हे सांगतात, हे सगळी म्हणजे जे खरं सांगायचं तर गुरुचं काम एवढंच असतं खरं सांगायचं, की त्याच्याकडे जे आहे, जे त्याला त्याच्याकडे नाही असं वाटतं, ते त्याला त्याच्याकडे आहेच हे लक्षात आणून देणं. भगवत स्वरूप तोच आहे. परब्रह्म तूची असे, महाराजांचं जे अभंगामध्ये आहे, परब्रह्म तूची असे. आता आपण परब्रह्म आहोत याच्यावर आपला काही विश्वास नाही, कोणाचा भाषणाची पण शक्यता नाही म्हणजे खरं सांगायचं तर. पण तरीसुद्धा त्याला ते जाणवून दिलं आणि त्याच्या लक्षात आलं की खरोखरच ब्रह्म सोडून जे उरलेलं आहे ते सगळा कचरा गोळा केलेला आहे आणि जे माझ्याकडे आहे ते मात्र परब्रह्म आहे. आणि त्या स्थितीत मी त्या स्थितीतच आलो आहे आणि त्या स्थितीत मी राहू शकतो आणि त्या स्थितीत जाऊ शकतो. तेव्हा त्याच्याकडे जे आहे ते त्याला फक्त दाखवून देणं एवढंच काम त्यांचं आहे. त्याने आणि ही साधन आहेत ते दाखवून देण्यासाठी त्याला हिमालयाला पाठवायचं. म्हणजे काय, तिथली विशालता बघून त्याच्या लक्षात आहे की ही अंतःकरणात सुद्धा विशालता असू शकेल. मी हिमालयात काय मुक्काम करत नाही, मला घरी जावं लागेल, तिथे मला ही विशालता कशी टिकवता येईल मार्ग काढून दिला. मग ती कशी टिकवता येईल हा ज्याचा त्याचा प्रश्न, कुठला मार्ग असेल तो ज्याचा त्याचा प्रश्न, पण त्याला त्या ठिकाणी शांतता ठेवता येईल आणि त्याचं सोपं साधन म्हणून नाम दिलं. तर गुरुवचन तोच वेदांत. आणखीन वेगळा अभ्यासाची या अर्थाने गरज नाही. माणसाला गुरुवचन एवढा वेदांत पुरेसा आहे, या त्यांनी सांगितलं आहे एवढं पुरेसं आहे. पण ते तसं होत नाही, त्याच्या पलीकडे विचारावं, अभ्यासावं, हे करावं ते करावं असं वाटतं. तर ते करायची काही गरज नाही. त्यांनी सांगितलेलं आहे गुरुवचन तो वेदांत. आता हा अंमलात आणायला धडधडीत स्वच्छ सरळ असलेला मार्ग कोणता, तर गुरुसेवा हा धादांत. पण धादांत खोटा आहे म्हणतो ना, म्हणजे धडधडीत अशा अर्थाने म्हणतो ना. मग ते म्हणून हे गुरुवचन तो वेदांत, गुरुसेवा हा धादांत. धडधडीत त्याचा जर काय आत्मसात करण्याचा मार्ग असेल
गुरुवचन हा वेदांत झाला, ठीक आहे. तसे वेदांताचे ग्रंथ खूप आहे, म्हणून काही त्याचा अर्थ मनुष्य मुक्त होतो असं नाही. ग्रंथ आहेत, वाचले आहेत, ज्ञान झालं आहे म्हणून मुक्त होत नाही. ज्ञानाचं ज्या वेळेला कृतीत रूपांतर आहे त्यावेळेला हे सगळं त्याचं अंमलात येणार. म्हणजे ते महाराज म्हणायचे तसं, ते औषधाच्या बाटल्यांची कपाटं भरलेली आहेत, पण ते जर पोटात गेलं नसेल, त्याचं काही पुढे झालं नसेल, तर त्यांनी काही मनुष्य बरा होत नाही. जास्त औषधाच्या काय गोळ्या बाटल्या कॅप्सूल काय असेल ते तिथं ठेवल्याने मनुष्य बरा होत नाही, ते घेतल्याने होतो. मग पुढची कृतीचा प्रश्न आला. मग कृती कोणती? तर सेवा. सेवा कोणती ते आधी सांगितलेच आहे. गुरुवचन तो वेदांत, गुरुसेवा हा दादांत. धडधडीत उघड असलेला सरळ मार्ग म्हणजे ते अंमलात आणण्याचा जे ज्ञान, ते ज्ञान कोणतं? तर वेदांत नव्हे, गुरुवचन तो वेदांत. म्हणून त्यांना बाकीचं काही शिकण्याची कित्येक माणसांना गरज पडलेली आहे. त्यांना तेवढं पुरलेलं आहे. गुरुजींनी सांगितले 5 गोष्टी सांगितल्या, तेवढ्या त्यांना पुरल्या असे लोक आहेत. तर आणि तेच लवकर गेले. तर गुरुवचन, कारण जेवढं वाचित जाईल तेवढं महाराज म्हणायचे भ्रम वाढत जातो. आणखीन 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 माणसाला जसं ते फाटे फुटतात त्याच्या विचाराला, तसे आणखीन आणखीन फाटे फुटतात. तर त्याच्याऐवजी त्यांनी त्याला काय सांगायचं ते सांगितलेलं, करायचं ते केलं. तर गुरुवचन तो वेदांत. आणि ते अंमलात आणायला काय धडधडीत उघड असा मार्ग काय दादांत असेल तर गुरुसेवा हा दादांत. आता ती सेवा कशा पद्धतीने होईल याचा उलगडा आधी केलेलाच आहे, की हे सगळं जे त्यागायला सांगितलं, जे मिळवायला सांगितलं, दोन्ही काही करायचं आहे, काही न करायचं आहे, तर त्याच्यातलं ते हे गुरुसेवा हा दादांत. आणि हे सगळं केल्यानंतर समजा मला ज्ञान झालं, समजा मी सेवेने ते अंमलात आणलं, काही प्रकारे तो सेवा करेल, तो पूजा करेल, पण सेवा म्हणून पूजा करेल, कर्म म्हणून पूजा करणार नाही. फरक लक्षात ठेवला. सेवेच्यावर मी जास्त बोलत नाही, पण सेवा आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारे अभ्यासून झाली. तर त्यांनी ती पूजेमध्ये सुद्धा सेवा आहे म्हणून पूजा करतोय, तर त्याच्या पूजा करण्यानंतरच्या त्याच्या चित्तवृत्तीत फरक आहे. तो जो सात्विक फरक आहे त्यामुळे पूजा झाली, नाहीतर पूजेचं कर्म झालं. ते कर्मानंतर जो परिणाम चित्तावरचा आहे तो ती सेवा आहे का कर्म आहे हे दाखवतो. तर ते आपल्याला त्यांनी दाखवावं. तसं आपल्या आपल्या कर्मांचा आपण भाव, हे कर्म केलं, यातनं काय झालं? शेवटी यातनं काय झालं नाही, याच्यातून चित्तावर फरक पडला आणि तो सात्विक होता, हा कचरा निघाला आणि चित्त शुद्ध झाला. ज्या ज्या कर्माने चित्त शुद्ध होत असेल ती सेवा समजायला हरकत नाही खऱ्या अर्थाने. आता ते कोणतं करावं याचं ज्ञान पाहिजे. मग गुरुवचन तो सिद्धांत, तर तिकडे ते सांगितलेलंच आहे. आता पुढे ते सिद्धांताचं येणारच आहे. तर गुरुवचन तो वेदांत. तर जाणण्याचं काय? ज्ञान कोणतं? तर गुरुवचन हे ज्ञान. ना तर गुरुवचन काढावी शोधून, त्याच्यातून काय सांगितले ते बघावं. आता ते नुसतं बघून मला ज्ञान होणार नाही, मला हे करावं लागणार. ज्यावेळेला ते पोटात जाणार तेव्हा मला उपयोगी पडणार. म्हणून गुरुसेवा हा दादांत. सरळ सरळ मार्ग काय असेल तर त्यांनी सांगितलेलं ते करा. कालच्या विसरावे, उद्याची काळजी करू नये आणि आज नाम सोडू नये. हे जे आहे ना, हे सांगितलेलं आहे ना, ठीक आहे, मग आज नाम सोडू नये एवढं करावं. मग ह्यानी बाहेर यायला होतं. आणि ती बरोबर तशीच वचनं आपल्याला मिळत जातील. ही कुठेही गेलं तरी मिळतील. गुरुसेवा हा दादांत, हाच सेवा म्हणजे अंमलात आणणं आणि बदल होणं याचा मार्ग. आणि हे सगळं बदल होण्याचा मार्गापर्यंत आलं तरीसुद्धा शेवटचा मुद्दा आजचा तेवढा त्याला लक्षात ठेवूया, की ज्ञान म्हणजे काय ते कळलं, ते गुरुने जे सांगितलं ते. अंमलात आणण्याचा मार्ग काय कळला, सरळ सरळ धडधडीत असा उघड मार्ग काय कळला, तर सेवा म्हणजे ते प्रत्यक्ष ज्ञान अंमलात आणलं, हे झालं. आता हे केल्यानं मनुष्य बदलला का, पूर्ण बरा झाला का? एखाद्या रोगाचं जसं बऱ्यापैकी बरा होतो पण अजून थोडासा आहे, ट्रेस राहतो त्याचा, म्हणतो ना आपण, थोडासा ट्रेस आहे, ताप कमी झाला आहे पण अजून गेला नाही आहे, अजून जरा कोमट लागतं, कमी होतो, पुन्हा दुसऱ्या दिवशी जरा कोमट लागतो. ते आम्हाला असा प्रपंचाचा ताप कोमट सारखा लागत राहतो. एकंदरीतच ते सगळं काय लोभ मोह म्हणता काय जे सगळं आहे ते सगळ्याचा ताप असा राहतो. म्हणून त्याला शेवटचे जी गोष्ट म्हणजे खूप प्रयोग केल्यानंतर सिद्ध होते. आपल्याकडे सिद्धांत शब्द आहेत, तर सिद्धांत याचा अर्थ आपण एक अशा अर्थाचा घेतो की ही गोष्ट सिद्ध झालेली, अशा अर्थाची साध्या घेतो. अंती खूप गोष्टी प्रयोग केल्यानंतर अंती जे सिद्ध झालं, जे खरं म्हणून ठरलं, त्याला सिद्धांत म्हणतात. तर मग आता ज्ञान म्हणजे गुरुनी सांगितलेलं वचन, त्यांचे गुरुवचन ते ज्ञान. गुरुसेवा हा उघड ते अंमलात आणण्याचा मार्ग. पण एवढ्याने काम होईल आणि मनुष्याचं समूळ त्याच्यातलं अहंकार किंवा मी माझं विसरून जायचे ना, तसं तसं मी आणि माझं काही राहिलेलं नाही हे व्हायला म्हणजे पूर्ण परिवर्तन झालं की तिथे त्याला आणखीन काही मिळवायचं राहिलं नाही. गुरुसेवा हा दादांत, गुरुकृपा तोची सिद्धांत. याला शेवटी पुन्हा मी इथपर्यंत आलो
हे सगळे प्रयत्न केले, तुमचं वचन हे मी ज्ञान मानलं, तुमची सेवा हा मी त्या वचनाप्रमाणे वागणं हे मी माझं कर्म समजलो, ते अंमलात आणण्याचं हे केलं, तरीसुद्धा पुन्हा मी शरण आहे आणि पुन्हा माझ्यावर कृपा हा एवढा एकच मार्ग आहे. तर सिद्धांत शेवटी काय राहिला, तर गुरुकृपा हाची सिद्धांत, आणि तो कोणाशी, गुरुपुत्राशी. त्या अर्थाने जो खरा गुरुपुत्र तो गुरुपुत्र. बाकी जाऊ कशाला सगळे झाली, वेळ झाली आपली. राम कृष्ण हरि राम, राम कृष्ण हरि राम, जय जय राम कृष्ण हरि राम, जय जय राम कृष्ण हरि राम, जय जय राम कृष्ण हरि राम. राम कृष्ण हरि राम, राम कृष्ण हरि राम, जय जय राम कृष्ण हरि राम, जय जय राम कृष्ण हरि राम, जय जय राम कृष्ण हरि राम. राम कृष्ण हरि राम, राम कृष्ण हरि राम, जय जय राम कृष्ण हरि राम, जय जय राम कृष्ण हरि राम.